मंडळी नमस्कार. हॅलो सह्याद्री कार्यक्रमाच्या एका नवीन भागामध्ये आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. मंडळी, समाजसुधारक महात्मा ज्योतिराव फुले यांच्या फार सुंदर ओळी मला सुरुवातीला आठवतात. त्या अशा आहेत: विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, आणि इतके सगळे अनर्थ एका अविद्येने केले. शिक्षणाचं महात्म्य किती सुंदर शब्दामध्ये फुले साहेबांनी यामध्ये रेखाटलेलं आहे. मंडळी, शिक्षण हे कुठल्याही देशाच्या प्रगतीचं मापदंड असतं. मला आज हे सगळं तुम्हाला सांगताना आनंद होतो आहे, कारण आजच्या आपल्या हॅलो सह्याद्री कार्यक्रमाचा जो विषय आहे तो आहे शिक्षण क्षेत्राची सद्यस्थिती आणि भविष्यातली आव्हानं. आणि या विषयावर आपल्याशी बातचीत करण्याकरता आपल्या हॅलो सह्याद्री कार्यक्रमामध्ये आपण खास निमंत्रित केलेलं आहे अमरावतीच्या GH रायसोनी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर विनायक श्रीधर देशपांडे यांना. आपण सुरुवातीला देशपांडे सरांचं स्वागत करूया. नमस्कार देशपांडे सर, खूप खूप स्वागत हॅलो सह्याद्री कार्यक्रमात. धन्यवाद. मंडळी, मला तुम्हाला सांगायला आवडेल की अर्थशास्त्र हा डॉक्टर विनायक देशपांडे सरांचा विषय आहे आणि अर्थशास्त्राचे प्राध्यापक ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाचे कुलगुरू असा एक खूप लांब पल्ल्याचा शैक्षणिक प्रवास सरांनी केलेला आहे. अर्थशास्त्र हा विषय घेऊन देश विदेशात त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे, कार्यशाळा घेतलेल्या आहेत, व्याख्यानं दिलेली आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे मला तुम्हाला हेही सांगायला आवडेल की संगीत, नाटक, साहित्य या सगळ्या गोष्टींची त्यांना आवड आहे आणि महत्त्वाचं म्हणजे फिटनेसची फार आवड आहे. तर असं एक हरहुन्नरी व्यक्तिमत्व आज आपल्यासोबत आहे डॉक्टर विनायक देशपांडे सर. तर चला त्यांच्याशी आपण गप्पा मारूयात. सर, परत एकदा स्वागत. खूप 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 धन्यवाद. आपण इथे मला आमंत्रित केलं त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार. सर, अगदी सुरुवातीला आपण म्हणजे गप्पांना सुरुवात करतो आहोत. तर मी जसं सुरुवातीला म्हटलं की शिक्षण हे कुठल्याही देशाच्या प्रगतीचं एक माध्यम असतं, बरोबर ना? प्रत्येक गोष्टीला भूतकाळ असतो, वर्तमान काळ असतो आणि भविष्यकाळ असतो. तो शिक्षणालाही आहे. शिक्षण क्षेत्र पण त्याला अपवाद नाही. अगदी बरोबर. सद्यस्थिती जी आहे शिक्षण क्षेत्राची, तर या सद्यस्थितीकडे एक विश्लेषक म्हणून, चिंतक म्हणून आणि एक अभ्यासक म्हणून तुम्ही शिक्षण क्षेत्रातले, तर या सद्यस्थितीकडे कसं बघता? आपण जो सुरुवातीला मुद्दा मांडला तो अत्यंत महत्त्वाचा आहे. असं मानलं जातं की भारताचं भवितव्य हे वर्गखोल्यांमध्ये निर्धारित होतं. बरोबर. आणि त्यामुळे शिक्षणाचं महत्त्व एकंदरीतच देशाच्या आर्थिक विकासात, समाजाच्या बदलामध्ये किती महत्त्वाचं आहे हे आपण सर्व जाणतोच. आजची जर शिक्षण व्यवस्था आणि एकंदरीतच शिक्षणाचा झालेला प्रसार हा जर आपण बघितला तर खूप अचंबित होतं आपण. खरं आहे, खूप मोठा 16% साक्षरता दर जेव्हा आपल्याला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा 16% होता. आणि तिथून आपण प्रवास करत करत शिक्षणाचा जो प्रवास झाला, आज साक्षरता जवळपास 75% आपण पोहोचू शकलो. क्या बात आहे. आणि मला सांगायला अत्यंत आनंद वाटतो की त्या 16% जी साक्षरता होती त्याच्यात 8% महिलांची साक्षरता होती. आज ती 75%च्या आसपास आहे. त्यामुळे शिक्षण व्यवस्थेकडे आज बघताना आपल्याला पूर्वी काय होतं आणि आपण कशी मजल गाठत गेलो हे देखील बघणं फार महत्त्वाचं आहे. इतकंच नव्हे तर विद्यार्थी किंवा मुलगा मुलगी शाळेत गेले जर नाहीत तर पालकांना जबाबदार धरलं जायचं. आज परिस्थिती अशी आहे की मुलं किंवा मुली जर शाळेत गेले नाहीत तर शासनाला जबाबदार धरलं जातं.
त्यामुळे हा देखील बदल आपल्याला आजच्या या शिक्षण व्यवस्थेमध्ये दिसतो. अगदी सुरुवातीला जेव्हा स्वातंत्र्य मिळालं तेव्हा विद्यापीठांची किंवा महाविद्यालयांची संख्या किती असेल, आणि आज जर आपण बघितलं तर आश्चर्यकारक इतकी महाविद्यालयांची संख्या, विद्यार्थ्यांची संख्या देखील आज 2.5 कोटीच्या घरामध्ये गेली, जी काही 4 लाखात होती पूर्वी. त्यामुळे हा जो पसारा वाढत गेला हा खरोखर वाखाणण्याजोगा आहे. शासनाची देखील भूमिका अत्यंत महत्त्वाची या संपूर्ण प्रक्रियेमध्ये राहिली, हे देखील आपल्याला दुर्लक्षित करून चालणार नाही. त्यामुळे आजची शिक्षण व्यवस्था जर आपण बघितली तर आपल्याला झालेला विस्तारच नव्हे तर कसोशीने करण्यात आलेले प्रयत्न, जेणेकरून शिक्षणाच्या बाबतीतली असमानता ही कशी दूर करता येईल या दृष्टीने झालेले प्रयत्न, आणि म्हणून मग त्यात राईट टू एज्युकेशन असेल, शिक्षणाचा हक्क असेल, असे जे सगळे वेगवेगळे पावलं शासन स्तरावर उचलण्यात आले. इतकेच नव्हे तर आपल्या घटनेमध्ये शिक्षण हा जो विषय आहे हा केंद्र आणि राज्य दोघांच्याही अखत्यारीत येतो. बरोबर. आणि म्हणून जेव्हा नॅशनल एज्युकेशन पॉलिसी किंवा राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020ला जेव्हा घोषित करण्यात आलं तेव्हा केंद्र शासनाने पुढाकार घेऊन ते समोर आणलं. आणि मग राज्य शासनाने त्याची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे शिक्षण क्षेत्रामध्ये गेल्या अनेक वर्षापासून सातत्याने बदल होत असलेले आपल्याला दिसतील. अर्थात हे बदल होत असताना ज्या काही तंत्रज्ञानामध्ये बदल झाले त्याच्यामुळे देखील एक वेगळे प्रकारची आव्हानं ही शैक्षणिक क्षेत्रापुढे आलेली आपल्याला दिसतात. आणि त्या आव्हानांपुढे आपण कसं जाऊ शकू हा देखील एक चिंतेचा मुद्दा हा नव्या येणाऱ्या काळामध्ये नक्कीच उपस्थित होणार आहे. सर, आता तुम्ही अगदी छोटासा उल्लेख NEPचा केला, म्हणजे नवीन जे धोरण आहे शिक्षणाचं. तर आपण सद्यस्थितीबद्दल जर बोलतो आहोत तर NEP हे लागू होऊन साधारण 2020 तुम्ही त्याचा उल्लेख केला आणि आता 26 चाललाय. तर या 6 वर्षामध्ये सद्यस्थिती NEPची काय आहे, या नवीन धोरणाची काय आहे? राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 आपण म्हणतो, पण तेव्हाचा जर काळ बघितला आपण तर कोविड पिरियड होता आणि त्यामुळे त्याची अंमलबजावणी फार जलद गतीने झालं नाही, हे देखील प्रांजळपणे मी आपणासमोर सांगू इच्छितो. त्यामुळे खरी अंमलबजावणी या धोरणाची 2024 पासून खऱ्या अर्थाने झाली आपण जर बघितलं तर. आणि शैक्षणिक धोरण, त्याची चौकट ती जर बघितली तर अतिशय चांगल्या पद्धतीने त्या धोरणांची आखणी करण्यात आली आहे, यात कुठेही वाद नाही. बरोबर. अर्थात जितक्या प्रामाणिकपणे आपण ह्या धोरणाची साधारणतः चौकट उभारली तितक्याच प्रामाणिकपणे याची जर अंमलबजावणी झाली तरच आपल्याला या शैक्षणिक क्षेत्रामध्ये एक आमूलाग्र बदल होतो आहे असं कदाचित बघायला मिळेल. पण मग ही भूमिका कोणाची आहे? ही भूमिका कोणाची आहे? कोणी हा बदल करावा? ही भूमिका जरी राज्य किंवा शासकीय स्तरावर ते धोरण जरी आलं तरी अंमलबजावणी शेवटी आपल्याला करायची आहे महाविद्यालयीन स्तरावर आणि विद्यापीठीय स्तरावर. बरोबर. आणि ती अंमलबजावणी करताना अनेक अडचणींना या सगळ्या शैक्षणिक क्षेत्रातील मंडळींना सामना करावा लागतो आहे. खरं. मुळात हे धोरण कोणासाठी, तर ह्या धोरणाची अंमलबजावणी जर झाली तर याचे लाभधारक कोण आहेत? बरोबर. तर याचे लाभधारक विद्यार्थी आहेत मुख्यत्वे करून, आणि विद्यार्थी केंद्रित असं हे धोरण आहे हे देखील आपल्याला मान्य करावं लागेल. विद्यार्थ्यांसाठीच आहे. विद्यार्थ्यांसाठीच आहे. विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त लवचिकता या संपूर्ण प्रक्रियेमध्ये मिळावी, त्यांना एक प्रकारचं स्वातंत्र्य, त्यांनी कोणता कोर्स घ्यावा, कुठले विषय निवडावे याबद्दलचं पूर्ण स्वातंत्र्य देण्याचा प्रयत्न बरोबर या धोरणाने केला. पण याच्यात अडचण मुख्यतः करून अशी येते की आपलं सध्याचं जे काही व्यवस्था आहे, शैक्षणिक क्षेत्रातली जी व्यवस्था आहे ती व्यवस्था आपण किती झपाट्याने बदलू शकू त्या धोरणाला समरस होण्याच्या दृष्टीने, ते खरं मला असं वाटतं की एक मोठं आव्हान आहे. बरोबर. म्हणजे आपण जर विचार केला की विद्यार्थ्यांना मुभा आहे की त्यांनी काही कोर्सेस एका महाविद्यालयात करावे, दुसऱ्या महाविद्यालयात काही दुसरे कोर्सेस करावे,
हे सगळं खूप आपल्याला भव्य, दिव्य आणि खूप आकर्षित असं वाटतं. पण खरी अंमलबजावणी करताना जी काही आपली नियमावली आहे, आपल्या नियमाची जी चौकट आहे, बरोबर, त्याला आपण कसं समोरे जाऊ आणि कशा पद्धतीने त्याला लागणारे सगळा दस्तऐवज, याच्यात काय बदल करणं गरजेचं आहे, अशा काही मूलभूत गोष्टी या संदर्भात अंमलबजावणी करताना येत आहेत. बरोबर, हे देखील नाकारून आपल्याला चालणार आणि अनुभवातून मग नव्या नव्या गोष्टी कळत अनुभवात जातात. येतं. आणि दुसरं प्रांजळपणे आपल्याला सांगायचं झाल्यास, विद्यापीठं किंवा महाविद्यालय याची अंमलबजावणी करताना शासनाने काय निर्णय घेतला आहे, शासनाचा आदेश आपल्यापर्यंत काय पोहोचला आहे, ते बघून त्याची अंमलबजावणी करतात. करणं खरं. खरं अपेक्षा अशी आहे की विद्यापीठं आणि महाविद्यालयांना स्वायत्तता दिल्यामुळे त्यांनी या धोरणाची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न जास्तीत जास्त लवकरात लवकर करावा अशी अपेक्षा आहे. बरोबर, परंतु ते करताना या मूलभूत अडचणी काही नक्कीच येत त्याचा सामना या व्यवस्थापकांना करावा लागतो. त्यामुळे त्या दृष्टीने आपल्याला या धोरणाकडे बघायला लागेल. खरं. सर, शिक्षण हा जेव्हा घटक आपण म्हणतो तेव्हा शहरी शिक्षण आणि ग्रामीण भागातलं शिक्षण असा सहज एक फरक केला जातो. आणि मग अर्थातच येतं मग गुणवत्तेचा फरक. शहरी शिक्षणाची गुणवत्ता, ग्रामीण शिक्षणाची गुणवत्ता. तर या घटकाकडे तुम्ही कसं बघता? मुळात जेव्हा आपण शिक्षणाचा विचार करतो तेव्हा शिक्षणाची गुणवत्ता आणि शिक्षणाचा परिमाण म्हणजे क्वालिटी आणि क्वांटिटी या दोन्ही गोष्टींकडे तितकंच गांभीर्याने बघण्याची गरज आहे. बरोबर. म्हणजे आपल्याला तो ग्रॉस एनरोलमेंट रेशो ज्याला आपण म्हणतो की विद्यार्थ्यांची नोंदणी महाविद्यालयांमधली असो किंवा शाळांमधली असो ही वाढायला पाहिजे. शाळांमधली नोंदणी जर बघितली तर ती खूप मोठ्या प्रमाणात आहे. बरोबर. पण महाविद्यालयात होत असलेली नोंदणी किंवा ज्याला आपण ग्रॉस एनरोलमेंट रेशो म्हणतो तो अत्यंत कमी आहे अजून. म्हणजे आता सुरुवातीला आपण जे बोललो की किती विस्तार शिक्षणाचा झाला, पण इतका विस्तार होऊन देखील उच्च शिक्षणामध्ये जाणाऱ्यांची संख्या ही आज देखील फार कमी आहे. ग्रामीण भागात ग्रामीण भागातही कमी आहे आणि शहरी भागात एकूणच जर व्यवस्था बघितली 25-30% वरती आपला ग्रॉस एनरोलमेंट रेशो नाही. त्यामुळे ह्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाने एक उद्दिष्ट असं ठेवलं आहे की किमान 50% आपला हा ग्रॉस एनरोलमेंट रेशो जावा, ते प्रमाण वाढावं. जेणेकरून जास्तीत जास्त मुलांना या उच्च शिक्षणाचा लाभ घेता येईल. पण आपण जो मुद्दा उपस्थित केला की ग्रामीण आणि शहरी याची जर तुलना केली तर मला अब्दुल कलामजींचं एक वाक्य आठवतं की अब्दुल कलामजी म्हणायचे की पुरा त्यांनी एक संकल्पना मांडली होती, म्हणजे प्रोव्हिजन्स ऑफ अर्बन एम्युनिटीज इन रुरल एरियाज. म्हणजे ज्या ज्या गोष्टी आपल्याला शहरी भागामध्ये उपलब्ध असतात त्या सर्व गोष्टी या ग्रामीण भागामध्ये देखील उपलब्ध व्हाव्यात. म्हणून मग शैक्षणिक संस्था चांगल्या पद्धतीने या ग्रामीण भागात जर उपलब्ध झाल्यात तर कदाचित ग्रामीण भागातनं शहरी भागाकडे होणारं स्थलांतर हे बऱ्या प्रमाणावर आपल्याला यावर नियंत्रण आणता येईल. आणि त्या दृष्टीने मला असं वाटतं की ग्रामीण भाग हा अधिक सक्षम जर करायचा असेल तर त्या दृष्टीने जाणीवपूर्वक प्रयत्न हे व्हायला हवे. आणि शिक्षण एकंदरीत व्यवस्था अशी असावी की जे स्थानिक प्रश्न आहे त्या स्थानिक प्रश्नांची सोडवणूक ही शैक्षणिक व्यवस्थेच्या माध्यमानेच व्हायला पाहिजे. म्हणजे तो पिण्याचा पाण्याचा प्रश्न असेल किंवा आमच्या अमरावतीसारख्या ठिकाणी खारपान पट्टा असेल किंवा शेतकऱ्यांच्या आत्महत्या असतील, या सगळ्या प्रश्नांचे मूलभूत उत्तरं हे आपल्याला शैक्षणिक व्यवस्थेमधनं प्राप्त होतील. या दृष्टीने त्या शैक्षणिक संस्थांची उभारणी ही व्हायला पाहिजे. आणि ती जर झाली तर खऱ्या अर्थाने समाज आणि शैक्षणिक व्यवस्था याची जोडणी ही उत्तम प्रकारे होऊ शकेल. क्या बात आहे. सर, आपण शहरी आणि ग्रामीण शिक्षणातल्या फरकाबद्दल बोललो. मला खऱ्या अर्थाने परत एकदा खाजगी आणि सरकारी शाळेतल्या शिक्षणातली गुणवत्ता आणि फरक याच्याकडे, या विषयाकडे यायचंच आहे. पण एक छोटीशी विश्रांती आपण तत्पूर्वी घेऊयात. मंडळी, हॅलो सह्याद्री कार्यक्रमामध्ये फार छान विषय आपला चाललेला आहे, शिक्षण क्षेत्राची सद्यस्थिती आणि भविष्यकाळातली त्याची आव्हानं. आणि आपल्यासोबत आहे डॉक्टर विनायक देशपांडे. आम्ही घेतो आहोत एक छोटीशी विश्रांती. तुम्ही मात्र कुठे जाऊ नका, बघत राहा हॅलो सह्याद्री. मंडळी, हॅलो सह्याद्री कार्यक्रमात परत एकदा आपलं स्वागत. आणि आपण चर्चा करतो आहोत डॉक्टर विनायक देशपांडे सर यांच्याशी. आणि विषय फार छान आहे, शिक्षण क्षेत्राची सद्यस्थिती
आणि भविष्यातील आव्हानं. सर, ग्रामीण भागातलं शिक्षण आणि शहरी भागातलं शिक्षण याच्याबद्दल आपण बोलत होतो. आता मला खऱ्या अर्थाने तुम्हाला ना सरकारी शाळांमधलं शिक्षण आणि खाजगी शाळांमधलं शिक्षण याच्यातल्याही गुणवत्तेमध्ये काही फरक आहे का असं तुमच्यातल्या अभ्यासकाला वाटतं का? नक्कीच फरक आहे. साधारणपणे चित्र सध्याचं असं आपल्याला दिसतं की शालेय शिक्षण म्हटलं की साधारणतः पालकांचा कल हा खाजगी शाळांकडे जास्त आहे. खरं. म्हणजे साधारणपणे लोकांना असं वाटतं की खाजगी शाळांमध्ये आपला जर पाल्य गेला तर त्याला जास्त प्रतिष्ठा आहे. पण हेच जर आपण म्हटलं की जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये आपल्याला मुलांना पाठवायला पाहिजे आणि किंवा प्रवेश त्यांना महानगरपालिकेच्या तिथे शाळा द्यायला पाहिजे, पण त्या बाबतीत फार असं आपल्याला म्हणजे ज्याला आपण म्हणतो की एनकरेजिंग असा रिस्पॉन्स मिळत नाही. आणि त्याचं महत्त्वाचं कारण असं आहे की खाजगी शाळा ज्या आहेत त्या खाजगी शाळा भरमसाठ फी आकारतात, शुल्क आकारतात आणि साधारणपणे असं मानलं जातं की आपण चांगली फी, चांगलं शुल्क दिलं तर आपल्याला सेवा देखील चांगल्या मिळायला लागतील, अशी एक धारणा आहे. तितकंसं ते खरं नाही. पण मला या निमित्ताने असं सांगावं वाटतं की ग्रामीण भागामध्ये असो किंवा शहरी भागामध्ये देखील असो, आपल्याला जिल्हा परिषदेच्या शाळा अधिक जर सक्षम करता आल्यात तर त्या दृष्टीने त्या शाळांची जर गुणवत्ता अधिक चांगल्या प्रमाणात जर वाढली, आज देखील काही भागामध्ये या शाळा अतिशय चांगल्या पद्धतीने सुरू आहेत आणि चांगल्या घरातली मुलं म्हणजे आर्थिकदृष्ट्या बऱ्यापैकी आहेत कुटुंब, असे देखील मुलं जात आहेत. पण खऱ्या अर्थाने जर गुणवत्तेकडे आपल्याला जर बघायचं असेल तर मला असं वाटतं की जिल्हा परिषदांच्या शाळा या अधिक सक्षम करणं गरजेचं आहे. आणि या दोघांमध्ये देखील आजपर्यंत आपण एक भेद करत आलो की सार्वजनिक शाळा, खाजगी शाळा, सार्वजनिक महाविद्यालय, खाजगी महाविद्यालय. हळूहळू या दोघांमधली दरी कमी व्हावी आणि ती जर कमी करायची असेल तर चांगल्या शाळा ज्या खाजगी क्षेत्रामध्ये आहेत त्या शाळातले शिक्षक हे जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये यायला काय हरकत आहे. खरं. आणि त्या दृष्टीने देखील शासनाने काही पावलं उचलण्याची गरज आहे. आणि जे खाजगी शाळा किंवा खाजगी व्यवस्थापकीय मंडळं आहेत त्यांनी देखील हा जाणीवपूर्वक विचार करावा की अशा पद्धतीचं जर स्थलांतर काही काळाकरता का होईना झालं तर आपल्याला दिसेल की त्याची गुणवत्ता देखील वाढण्यास मदत होईल. शासकीय शाळांमधले देखील चांगले शिक्षक हे खाजगी शाळांमध्ये येऊ शकतात आणि तसं जर झालं तर यामुळे नक्कीच फरक पडेल असं मला स्वतःला वाटतं. बरोबर आहे. कारण यांचा अनुभव त्यांच्या कामी येईल आणि अगदी आणि ते होणं अपेक्षित आहे. स्तर उंचावण्याकरता जी मदत अपेक्षित आहे ती खरंच महत्त्वाची. आतापर्यंत आपण काय म्हणत आलो, पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप या शैक्षणिक व्यवस्थेमध्ये असावी. पण खऱ्या अर्थाने पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप जर करायची असेल आणि त्या दृष्टीने जर आपल्याला शैक्षणिक गुणवत्ता जर वाढवायची असेल, त्याचा दर जर उंचावायचा असेल तर नक्कीच चांगल्या ज्या ज्या गोष्टी जिथे जिथे होत असतील त्याचा लाभ हा इतरांना देखील व्हावा. आणि म्हणून मी आपणास या निमित्ताने सांगू इच्छितो की राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये एक बाब खूप चांगली आहे की IIT सारख्या संस्था ज्याला एक वेगळा दर्जा आहे, त्यामुळे अशा ज्या प्रतिष्ठित संस्था आहेत ज्या नावारूपाला आल्या आहेत आणि ज्याच्यावर बऱ्यापैकी शासनाचं लक्ष आहे, अशा संस्थांमधल्या लोकांनी नियमितपणे या राज्य विद्यापीठांमध्ये किंवा इतर खाजगी विद्यापीठांमध्ये ते जर येत राहिले आणि त्यांनी जर भेटी दिल्या किंवा काही व्याख्यानं तिथे जर दिली आणि नियमितपणे त्यांचा जर संबंध त्यांनी ठेवला तर मला असं वाटतं की गुणवत्ता वाढायला नक्कीच अशा पद्धतीच्या स्थलांतरणाने मदत होऊ शकेल. बरोबर. त्यामुळे चांगल्या गोष्टी जिथे जिथे होत आहेत त्याचं शेवटी पसरण हे बाकी ठिकाणी पण व्हायला हवं आणि त्या दृष्टीने जाणीवपूर्वक प्रयत्न करण्याची गरज आहे असं मला वाटतं. खरं. सर, आपण म्हणतो की सध्याच्या म्हणजे जेन झी आता जी सध्याची आहे हिला शिकवणं हे फार एक वेगळं डिफिकल्ट टास्क ज्याला आपण म्हणू असं ते आहे, कठीण आहे ते. तर अशा वेळेला शिक्षकांनी सुद्धा सतत अपडेट होत राहणं, प्रशिक्षण घेत राहणं याची गरज किती आहे असं तुम्हाला वाटतं? सद्यस्थितीमध्ये अत्यंत महत्त्वाचा हा मुद्दा आहे आणि शिक्षकांनी स्वतःला सातत्याने नवीन नवीन गोष्टी ज्या घडतायत
त्या त्या घटनांकडे जाणीवपूर्वक लक्ष देऊन स्वतःचा एक दृष्टिकोन विकसित करण्याची गरज आहे. डोळसपणे बघण्याची गरज आहे. दृष्टी सगळ्यांनाच आहे, पण दृष्टिकोन हा जर विकसित करायचा असेल तर त्याला अधिक जाणीवपूर्वक अशी ह्या सगळ्या पद्धतीकडे बघावं लागेल. आपण बरेचदा असं मानतो की शिक्षक हा शेवटी भूतकाळ आणि भविष्यातला एक दुवा आहे, आणि तो जर खऱ्या अर्थाने त्याला ती जर भूमिका वठवायची असेल तर जे जे बदल होत आहेत त्या बदलांचं माहिती चांगल्या पद्धतीने घेणं आणि ती विद्यार्थ्यांपर्यंत तिथल्याच प्रभावीपणे पोचवणं हे देखील तितकंच गरजेचं आहे. वर्गखोल्यांमध्ये शिक्षक जेव्हा जातो तेव्हा अपेक्षा अशी आहे की विद्यार्थ्यांपेक्षा शिक्षकांनाही जास्त माहिती असावी. पण आज आधुनिक जगतामध्ये जिथे तंत्रज्ञानाचा प्रसार इतक्या मोठ्या प्रमाणावर झाला आहे, त्या तंत्रज्ञानामुळे बऱ्याचशा गोष्टी विद्यार्थ्यांना या आधीच माहिती होऊन जातात. आणि तिथे शिक्षक जर कमी पडला तर मग आपल्याला जे शिक्षकांकडनं जी आपण अपेक्षा व्यक्त करतो आहोत त्या अपेक्षेची पूर्ती होणार नाही जर शिक्षकांनी स्वतःला अपडेट ठेवलं नाही तर. आणि म्हणून आपण जो मुद्दा उपस्थित केला की अशा या बदलत्या परिस्थितीमध्ये प्रशिक्षण हे कशा पद्धतीने असावं, पूर्वी जे प्रशिक्षण चालायचं त्याच्यामध्ये आता आमूलाग्र बदल करण्याची गरज आहे. आणि हा बदललेलं तंत्रज्ञान, विद्यार्थ्यांना अवगत असलेलं नवीन ज्ञान, ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन आपल्याला तो वर्ग किंवा ते जे विषय तो जो शिकवतात आहे शिक्षक ते अधिक आनंददायी कसा करता येईल, जेणेकरून विद्यार्थी हे वर्गखोल्यांमध्ये येतील. वेगळं काहीतरी त्यांना जर मिळालं तर नक्कीच त्यांना कदाचित वर्गात उपस्थित राहणं हे आवडेल. आणि त्या दृष्टीने आपल्याला गांभीर्याने आता शिक्षण व्यवस्थेकडे लक्ष केंद्रित करावं लागेल असं मला स्वतःला वाटतं. सर, वेगळं काहीतरी करावं लागेल असा उल्लेख तुम्ही आत्ता केला. परीक्षा केंद्रित ही जी पद्धत आहे की विद्यार्थ्यांनी वर्षभर अभ्यास करायचा, परीक्षा द्यायची, पास व्हायचं, सर्टिफिकेट घ्यायचं, झालं. पण याच्या पलीकडे वेगळं मिळायसाठी मग काय करणं गरजेचं आहे असं वाटतं? मुळात या संदर्भात मला दोन गोष्टी सांगाव्याशा वाटतात. की संपूर्ण व्यवस्था जी आहे, विद्यार्थी या व्यवस्थेकडे अशा रीतीने बघतो की मला एक परीक्षा द्यायची आणि परीक्षा पास झालं की संपलं. आणि म्हणून तो सातत्याने विवंचनेत असतो की मला काही महत्त्वाचे प्रश्न मिळतील का जे परीक्षेमध्ये येऊ शकतात. म्हणून पूर्वी आपण IMP म्हणायचं, इम्पॉर्टंट क्वेश्चन्स काय आहेत, आणि मग त्याच्या शोधात तो सारखा असतो. कारण त्याचा उद्देश काय असतो की मी कसे करून चांगले मार्क्स आणि चांगल्या गुणवत्तेने पास झालो की माझं संपलं. मुळात शैक्षणिक व्यवस्था याच्याकरता आहे का? फक्त परीक्षार्थी आपल्याला बनवायचे आहेत की विद्यार्थी बनवायचे आहेत? आज परिस्थिती अशी आहे की विद्यार्थी हा विद्यार्थी नसून परीक्षार्थी झाला आहे. त्यामुळे इम्पॉर्टंट जर म्हटलं आपण IMP जरचा विचार केला तर त्यांना माहिती मिळते की ज्ञानेश्वर 5च मार्कायचे आहेत, त्यामुळे ज्ञानेश्वर वाचलं नाही तरी चालेल, अशा पद्धतीने आपण त्याच्याकडे बघायला लागलो आहोत. हे होता कामा नये. मला जरा मोठ्या गुणांच्या प्रश्नांकडे लक्ष देऊ द्या. असं ते होत आहे. त्यामुळे गुणांच्या आधारे आपण कुठला विषय महत्त्वाचा आणि कुठला विषय महत्त्वाचा नाही हे जर ठरवत गेलो तर मुळात शिक्षणाचा जो उद्देश आहे त्यालाच आपण कदाचित मुकावं लागेल. आणि म्हणून त्या दृष्टीने सर्वसमावेशक अशी व्यवस्था जर विकसित झाली तर नक्कीच समाजाला त्याचा फायदा होईल. विद्यार्थी म्हणून राहील. दुर्दैवाने बदलत्या परिस्थितीमध्ये आपल्याला तो अधिकाधिक परीक्षा केंद्रित अशी व्यवस्था विकसित होते आहे की काय असे चित्र समाजासमोर झालेलं आहे. सर, परत एक आपण छोटीशी विश्रांती हॅलो सह्याद्री कार्यक्रमात घेतो आहोत. मंडळी, आम्ही एक छोटीशी विश्रांती घेतो आहोत. तुम्ही कुठेही जाऊ नका, बघत राहा हॅलो सह्याद्री. मंडळी, आपण बघता आहात कार्यक्रम हॅलो सह्याद्री आणि खूप महत्त्वाच्या विषयावर आपण बोलतो आहोत. शिक्षण क्षेत्राची सद्यस्थिती आणि भविष्यातील आव्हानं. आणि आपल्यासोबत आहेत अमरावतीच्या GH रायसोनी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर विनायक श्रीधर देशपांडे. सर, आपण जाण्यापूर्वी अभ्यासक्रमात काहीतरी आता व्यक्तिमत्व विकासाच्या दृष्टीने असावं या मुद्द्यापर्यंत आलो होतो.
पण मला खरं तुमच्याकडून आणखी थोडा उलगडा की व्यक्तिमत्व विकासासाठी काय असावं नेमकं शिक्षणात, याच्याबद्दलचा पण तुमच्याकडून मला या संदर्भात असं वाटतं की जेव्हा महाविद्यालयांमध्ये किंवा शाळांमध्ये विद्यार्थी जेव्हा शिक्षण घेतात तेव्हा त्या शिक्षणाबरोबर व्यक्तिमत्व विकास हा घडून यावा, ती घडण्याची प्रक्रिया आहे. पण आपल्याला चित्र असं दिसतं की शिक्षणासाठी म्हणून शाळा महाविद्यालय आणि मग व्यक्तिमत्व विकास किंवा ज्याला आपण पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट म्हणतो त्याच्याकरता बाहेरचे वर्ग लावायचे. ही जी व्यवस्था आज दिसते आहे बरोबर, ही खरोखर बदलण्याची गरज आहे. आणि ही बदलण्याची गरज याकरता आहे की मी असं मानतो की पृथ्वी आणि चंद्र यातील अंतर शिक्षक सांगतात, पण त्याचबरोबर डोक्याकडून हृदयाकडे जाणारा प्रवास हा देखील समजून घेण्याची गरज आहे. वा वा. आणि तसं जर झालं तर ती संवेदनशीलता ही त्या विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होईल. खरं. आज आपण व्यावहारिक असावं आणि त्या व्यावहारिकतेमध्ये कुठेतरी आपण कमी पडतोय की काय असं जाणवत आहे. आणि ते जाणवतं या दृष्टीने की ती संवेदनशीलता हळूहळू हरवून बसतोय की काय असं देखील लक्षात येत आहे. खरं. आणि ते जर करायचं असेल तर सर्वसमावेशक असा विकास ह्या दृष्टीने नेमकी आपल्याला काय पावलं उचलायला हवी, या दृष्टीने ट्रेनिंग, या दृष्टीने शैक्षणिक व्यवस्था याचा विचार गांभीर्याने व्हावा असं मला वाटतं. खरं. सर, खूप छान शब्द तुम्ही वापरतात, संवेदनशीलता. आणि ह्याच वयामध्ये ती शिकवली गेली पाहिजे आणि तिची काही माध्यमं असतात, ती शिक्षण क्षेत्रामध्ये असायला पाहिजे. पण मला असं वाटतं की सतत अभ्यास परीक्षा यामुळे जे मुलांवर एक प्रकारचा तणाव येतो, मग यातून काही मानसिक आरोग्य बिघडणं वगैरे अशा प्रकारच्या गोष्टी होतात. अगदी खरं आहे. मुळात आपण सध्या जर व्यवस्था बघितली तर ती व्यवस्था कशी दिसते आहे की पहिले 20 वर्ष फक्त शिक्षण आणि 20 वर्षानंतर जीवन. त्यामुळे शिक्षण आणि जीवन याचा जो संबंध शैक्षणिक व्यवस्थेमध्येच जर जोडला गेला पाहिजे असं विनोबा भावे सातत्याने मांडणी करत होते. बरोबर. त्यामुळे परिस्थिती निर्माण अशी झाली आहे की जीवन आपण आपलं शिक्षण झाल्यानंतर शिकायला लागतो. मग आनंददायी कधी असावं ते? त्यामुळे आनंददायी जीवन, आनंद कशात मिळू शकतो, केव्हा मिळू शकतो, ह्याचं खरं तर शिक्षण हे आपसुकच त्याला शिक्षण घेता घेताच यायला पाहिजे. बरोबर आहे. पण तसं होताना दिसत नाही. समांतर चालणारी प्रक्रिया असावी. ही समांतर चालणारी प्रक्रिया असावी. जीवन म्हणजे काय हे त्याला शिक्षण घेता घेतानाच लक्षात यायला हवं. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो मला प्रकर्षाने जाणवतो आहे की आपल्याला नेमकी कुठल्या विषयामध्ये रुची आहे हे समजणं विद्यार्थ्यांच्या दृष्टीने फार गरजेचं आहे. आणि ही समज त्याला त्या शैक्षणिक व्यवस्थेमधनं आज मिळते आहे का? बरोबर. आज परिस्थिती अशी आहे की महाविद्यालयांची संख्या वाढते आहे, चांगल्या पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारचे कोर्सेस, वेगवेगळ्या प्रकारचे शैक्षणिक उपक्रम हे आपल्या समाजामध्ये आलेले आहेत. पण हे सगळं होताना देखील परिस्थिती अशी दिसते की साधारणपणे कल विद्यार्थ्यांचा कोणत्या दिशेने आहे आणि तो जर कल त्याला ओळखता आला तरच हे शक्य आहे. पण त्याची ओळख, त्याला स्वची ओळख ही शिक्षणाच्या माध्यमाने व्हावी असं आपण साधारणतः मानतो. पण ती स्वची ओळख त्याला होते आहे का? आणि ती जर होत नसेल तर मग ती शिक्षण व्यवस्था ही कुठेतरी कमी पडते आहे हे देखील आपल्याला मान्य करावं लागेल. आणि स्वची जर ओळख झाली तर त्याला लक्षात येईल की मला या विषयामध्ये जास्त रुची वाटते आणि तो जे काही काम करेल तो अधिक पॅशन ठेवून, अधिक उत्साहाने, अधिक त्यात आनंद त्याला घेता येईल आहे आणि त्याला आपण काहीतरी वेगळं करतो आहे असं वाटणार नाही. अर्थार्जन अर्थात महत्त्वाचं आहे, पण अर्थार्जनाबरोबर आपण करत असलेलं काम याच्यात जर आपल्याला आनंद मिळाला तर ती एक वेगळं असं स्वरूप त्या कामाला प्राप्त होतं आणि काम देखील चांगल्या पद्धतीने तो करू शकेल. बरोबर. पण जर लादल्या गेल्या जर गोष्टी तर तो कदाचित त्या पद्धतीने समाजाला जे त्याला द्यायचं आहे तो देऊ शकणार नाही. मुळात तुमच्या उत्पन्नाचं साधन तुमच्या आवडीचं काम जर होत असेल तर त्याच्यासारखा आनंद नाही. आणि शेवटी आपण हे सगळं करतो कशा करता की जीवनात आनंद मिळावा आणि आनंद आपल्याला कसा घेता येईल याची समजच त्याला जर झाली नाही तर त्याला पुढचं आयुष्य त्याचं त्रासदायक होऊ शकेल.
म्हणून शैक्षणिक संस्थांच्या माध्यमाने हे सगळं त्याला आकलन व्हावं अशी साधारणतः समाजाची एक इच्छा आहे म्हणा किंवा समाजाची अपेक्षा आहे. पण मग याच्यामध्ये भूमिका विद्यार्थ्यांबरोबर पालकांची वाढते असं नाही वाटत? पालकांची भूमिका खूप मोठ्या प्रमाणावर वाढते. आता आपण विषय निघालाय म्हणून सांगतो की आपण जसं गुरुकुल पद्धतीचा विचार करतो आणि आता जर आपण गुरुकुल पद्धती म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर एक साधारणतः झोपडी आणि त्याच्या पुढे गुरु आणि शिष्य बसले आहेत, एक अँटिक पिक्चर असतं आणि एक तर ते आपल्या पुढे एक चित्र डोळ्यासमोर येतं. बरोबर. खरं आपण ह्या भावनेतनं त्याच्याकडे बघायला पाहिजे की गुरुकुल पद्धतीमध्ये गुरुनी सातत्याने त्या विद्यार्थ्याच्या संपर्कात असावं आणि केवळ फक्त ते 6 तास 7 तास जो त्याच्याबरोबर राहतो महाविद्यालयांमध्ये तेवढ्याहून कदाचित भागणार नाही. त्यामुळे मला स्वतःला असं वाटतं की मूल्यमापनाची जी पद्धत आहे आणि ते मूल्यमापन करताना आपण त्यांनी परीक्षेमध्ये कशा पद्धतीने उत्तरं लिहिलीत याच्यावरून त्याचं आपण मूल्यमापन करतो. पण समाजामध्ये एक व्यक्ती म्हणून चांगल्या पद्धतीने तो समाजाला काही देणं लागू शकतो या दृष्टीने त्याचं मूल्यमापन आपण करतो का? म्हणजे तो किती संवेदनशील आहे, त्याला दुसऱ्याबद्दल किती संवेदना त्याला विकसित झालेल्या आहेत. शेवटी ह्या सगळ्या गोष्टी जास्त महत्त्वाच्या आहेत. म्हणजे अर्थात त्याला त्या विषयाचं ज्ञान असणं हे तर गरजेचंच आहे, पण त्याबरोबर एक चांगला व्यक्ती, चांगला माणूस समाजात जर आपल्याला हवा असेल तर त्याचं मूल्यमापन देखील त्या पद्धतीने व्हावं. आणि म्हणून नवीन शैक्षणिक धोरणामध्ये त्याची अंमलबजावणी जसं मगाशी मी म्हटलं कठीण आहे, त्याचं अवघड आहे, पण त्याचबरोबर हे देखील बघायला पाहिजे की पालकांनी प्रांजळपणे काही गोष्टी विद्यार्थ्यांच्या त्याच्या पाल्याच्या या शिक्षकांपुढे आणाव्या आणि त्याच्यात काय बदल करता येण्यासारखं आहे याचा गांभीर्याने विचार करावा. आणि म्हणून पालक, विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यामध्ये सातत्याने संवाद होणं हे खरं गुरुकुल ज्याला आपण म्हणतो ती पद्धत अशी आधुनिक काळामध्ये आपण त्याच्याकडे बघू शकतो. पण तुम्ही जसं म्हणालात की संवाद व्हायला हवा शिक्षकांमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये, पण आता ऑनलाईन शिक्षण हे एक नवीन प्रकार आलेला आहे आणि तो खूप रुजत चाललेला आहे. पण मग अशा वेळेला कसं व्हायचं? म्हणजे ऑनलाईन शिक्षण एकीकडे आणि दुसरीकडे संवाद कमी होत चालला आहे. ऑनलाईन पद्धत ही आपल्या शिक्षणाचा एकंदरीत प्रसार व्हावा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना लाभ मिळावा, त्या दृष्टीने मुक्त विद्यापीठं आलीत, ही एक चांगली बाब आहे. पण आपण ऑनलाईन पद्धतीवर किती अवलंबून राहावं? म्हणजे ते जर आपल्या ज्या पारंपरिक शैक्षणिक पद्धती आहेत बरोबर त्याला जर डावलून ऑनलाईनवरच जर आपण लक्ष केंद्रित केलं तर ते कदाचित घातक ठरू शकेल. म्हणून ऑनलाईन हे आपली जी काही पारंपरिक शैक्षणिक पद्धती आहे त्याच्या अनुषंगाने त्याला जोडून जास्ती काही आपल्याला त्याला देता येईल काय या दृष्टीने ऑनलाईन महत्त्वाचं आहे. पण जास्तीत जास्त शैक्षणिक व्यवस्था ही पारंपरिक शैक्षणिक पद्धत जी होती, गुरु शिष्य परंपरा जी होती, ती आपल्याला संपूर्णपणे डावलून चालणार नाही हे देखील मान्य करावं लागेल. ऑनलाईनचा फायदा आहे, पण ऑनलाईन व्यवस्था ही आपल्या आताच्या शैक्षणिक पद्धतीला पूर्णपणे डावलून नव्याने त्याच्यावरच अवलंबून राहायचं हे कदाचित घातक ठरू शकण्याची शक्यता आहे. सर, मला एका आणि नव्या तांत्रिक मुद्द्याकडे तुम्हाला AI ज्याला आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणतो त्याच्याकडे आणायचं आहे, पण तत्पूर्वी आपण पुन्हा एक छोटीशी विश्रांती घेतो आहोत कार्यक्रमामध्ये. चालेल. मंडळी, हॅलो सह्याद्री कार्यक्रमात आपण एक छोटीशी विश्रांती घेतो आहोत. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. मंडळी नमस्कार. हॅलो सह्याद्री कार्यक्रमात आपल्या सोबत आहेत डॉक्टर विनायक देशपांडे आणि अत्यंत महत्त्वाच्या विषयावर आपण चर्चा करतो आहोत, शिक्षण क्षेत्राची सद्यस्थिती आणि भविष्यातील आव्हानं. सर, मी जसं आपल्या या विश्रांतीला जाण्यापूर्वी म्हणालो होतो की AI तंत्रज्ञान म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, तर हे सध्याच्या काळामधला परवलीचा शब्द झालेला आहे हा एकदम, आणि आता तो शिक्षणामध्ये पण आलेला आहे. सगळ्या बाकीच्या क्षेत्रात आला तसा तो शिक्षणात आलेला आहे. तर हे नेमकं AI शिक्षण क्षेत्राला कुठे घेऊन जाईल असं वाटतं आहे? फार गहन असा हा विषय आहे. खरं आहे. विशेष करून
कृत्रिम बुद्धिमत्ता किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स ज्याला आपण म्हणतो, आणि तो सर्वच क्षेत्रामध्ये झपाट्याने त्याचा प्रसार होतो आहे. आणि साधारणपणे आपल्याला दिसेल की आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे आपलं जीवन हे फार इझी, सुलभ करताय की काय, सोपं करताय की काय, असा आपल्याला भास होतो आहे. पण खऱ्या अर्थाने ते एक शस्त्र आहे, टूल आहे, अवजार आहे. त्याच्यामुळे सगळे काही समस्या सुटतील असं नाही. मला जो मुळात धोका जाणवतो आहे, विशेष करून शिक्षण क्षेत्रामध्ये, की अशा पद्धतीचं जर आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर जर खूप मोठ्या प्रमाणावर झाला तर शिक्षकाची जबाबदारी अशी राहील आहे की त्यांनी जे काही लिहिलेलं असेल आणि ते इतकं चांगलं आणि खूप सॉफिस्टिकेटेड आणि उत्तमरित्या लिहिलेलं असं त्याच्यासमोर येईल, त्याला पहिलं काम हे करावं लागेल की हे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून तर त्याने लिहिलेलं नाही आहे ना. खरं आहे. म्हणजे शिक्षकाची जी भूमिका आहे ती पोलीसची भूमिका तर व्हायला लागणार नाही. आणि त्यामुळे त्याच्यातला जो मुख्य गाभा आहे तोच कदाचित बाजूला सारेल की काय. म्हणजे परीक्षा घेणं किंवा कस लागणं असेल तर तो धक्काच पोहोचेल त्या प्रतिमेला पूर्णपणे. खरं आहे. कारण त्यांनी जे काही आपण आता समजा काही गृहपाठ दिला आणि गृहपाठ दिल्यानंतर याची शाश्वती नाही आहे की ते त्यांनी स्वतःहून लिहिलेलं आहे की त्याच्या घरच्यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून तुमच्यासमोर मांडलेला आहे. त्यामुळे त्याला संपूर्ण त्याची व्यवस्था आणि त्याचं ते बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तोच कदाचित बदलून जाईल. खरं आहे. त्यामुळे मुळात आपल्या पालकांना आणि एकंदरीतच समाजामध्ये हे लक्षात घ्यावं लागेल की आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे शेवटी साधन आहे, ते काही साध्य नाही. आणि ते साधन म्हणूनच जर वापरायचं असेल तर त्याच्या जाणीवा निर्माण होणं फार आवश्यक आहे. आणि मी नेहमी म्हणतो की जेवढी गुंतवणूक आपण तंत्रज्ञानाच्या विकासामध्ये करतोय त्याच जोडीला तेवढीच गुंतवणूक समाजामध्ये या संदर्भात जनजागृती करण्याकरता ती गुंतवणूक करणं गरजेचं आहे. आणि ती जर झाली तर त्या पद्धतीचं कॉन्शियसनेस, त्या पद्धतीच्या जाणीवा ह्या निर्माण होऊन कदाचित त्याचा वापर आपण योग्य रीतीने कसा करावा याची एक समज आपल्या समाजापुढे येईल. अन्यथा त्याचा धोका आहे. शेवटी जेव्हा आपण म्हणतो की विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता असावी, तो क्रिएटिव्ह असावा, त्याला वेगवेगळ्या क्षेत्रातलं ज्ञान प्राप्त व्हावं, पण तो जर संपूर्णपणे अशा पद्धतीच्या साधनांवर जर अवलंबून राहत गेला तर कदाचित एक माणूस म्हणून तो ज्या पद्धतीने समाजात वावरायला हवा तसं होणार नाही. आणि आयुष्यातल्या सगळ्या अडचणींचं उत्तर याकडे नाही. म्हणून टिम कुक जे होते आपल्या ॲपलचे CEO, त्यांचं फार चांगलं वाक्य आहे. ते म्हणाले की मला धोका हा वाटत नाही आहे की आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि रोबोट माणसाप्रमाणे वागतो आहे, मला धोका हा वाटतो आहे की माणसं कम्प्युटरप्रमाणे वावरायला लागले. क्या बात आहे. आणि त्यांच्यातली जी संवेदनशीलता आहे ती जर आपण घालवून बसलो तर मग आपल्याला आर्टिफिशियल काय आणि नॅचरल काय याच्यातला फरक देखील करता येणार नाही. हाडामासाचा माणूस आणि मशीन ह्या एकच व्हायला लागतील. आणि मुळात जो फरक आपल्याला दिसतो आहे तो फरक माणसामध्ये आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये हा मुख्यत्वे करून त्याच्यातल्या असलेल्या संवेदनशीलतेमुळे आहे, त्याच्यातल्या असलेल्या करुणेमुळे आहे. त्यामुळे ती करुणा, ते प्रेम, ती संवेदनशीलता ह्याच्यामुळे आपण फरक करू शकतो. पण माणसाने तो फरकच जर ठेवला नाही तर आपल्याला येणाऱ्या काळामध्ये सगळंच सारखं वाटायला लागेल. आणि हे जग माणसांचं आहे, मशीन. आणि हे जग माणसांचं आहे. आणि ही जी सगळी निर्मिती जी झाली आहे ही माणसाच्या भल्याकरता झाली आहे. पण त्याच्यामुळे माणसामध्ये पूर्ण कल्याणकारी असं काही होईल अशी अपेक्षा करणं देखील फारसं योग्य नाही. त्यामुळे त्याला एक साधन म्हणून, माध्यम म्हणूनच बघायला पाहिजे. ते साध्य होऊ नये आणि त्या दृष्टीने सगळ्यांनी जाणीवपूर्वक या संपूर्ण व्यवस्थेकडे बघायला पाहिजे. सर, उच्च शिक्षण या विषयाबद्दल मगाशी अगदी धावता उल्लेख झाला आणि तुम्ही म्हणालात की प्रमाण जितकं पाहिजे तितकं अजूनही नाही आपल्याकडे उच्च शिक्षण घेणाऱ्यांचं. मग उच्च शिक्षण घेतल्यानंतरही जर रोजगार मिळत नसेल तर का घ्यावं उच्च शिक्षण, असा प्रश्न तरुणाईला पडत असेल, असं होत असेल? शेवटी कसं आहे की कितीही आपण म्हटलं तरी उच्च शिक्षण हे गुंतवणूक म्हणून पालक बघतात.
खरं आहे. की बुवा मी जर याच्यामध्ये गुंतवणूक केली तर याला चांगली नोकरी मिळेल आणि याचं जे उदरनिर्वाहाचं जे काही साधन आहे हे अधिक चांगल्या पद्धतीने त्याला प्राप्त होऊ शकेल आणि म्हणून त्या दृष्टीने प्रयत्न होतात हे मान्य करायला पाहिजे. पण आपल्याला सांगू इच्छितो की परिस्थिती अशी आहे की जितकं उच्च शिक्षणाकडे तुम्ही जाता तेवढा रोजगार कमी कमी होत जातो. आणि ज्याचं शिक्षण कमी आहे तिथे रोजगार जास्त आहे. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे आपल्याला असं साधारणतः धारणा झाली आहे आणि ती बरोबर आहे की आपण उच्च शिक्षण घेतल्यानंतर एका विशिष्ट स्तरावरच उत्पन्न आपल्याला मिळावं आणि ते जर मिळत नसेल तर कदाचित तो त्या नोकरीचा म्हणा किंवा त्या पद्धतीच्या कामाचा स्वीकार देखील करत नाही. त्यामुळे तो वाट बघत बसतो आणि मग अजून उच्च शिक्षण घेत राहतो. त्याच्यात गैर काहीच नाही. पण मुळात आपण जो मुद्दा उपस्थित केला की रोजगार आणि शिक्षण याची सांगड कशी घालायची आणि ती जर घालायची असेल तर खूप कसोशीने प्रयत्न करण्याची गरज आहे. आणि आज आपल्याकडे अभियांत्रिकी महाविद्यालय इतके आहेत, वैद्यकीय महाविद्यालय आहेत. आपल्याला कुठेतरी हे तपासून बघावं लागेल की येणाऱ्या काळामध्ये आपल्याला किती इंजिनियर्स लागणार आहेत, येणाऱ्या काळामध्ये आपल्याला किती डॉक्टर्स लागणार आहेत, त्यांची संख्या किती असावी आणि त्या दृष्टीने आपल्याला काही नियोजन करता येईल का शैक्षणिक क्षेत्रामध्ये, याचा विचार गांभीर्याने होण्याची गरज आहे. नाहीतर परिस्थिती अशी निर्माण होईल की इंजिनिअरिंग कॉलेजेस आणि मेडिकल कॉलेजेस हे उपलब्ध आहेत तर मग का नाही तिथेच ॲडमिशन घ्यायची, कारण त्याला प्रतिष्ठा आहे आज. त्यामुळे समाजामध्ये प्रत्येकाने जागरूक राहून हा विचार करायला हवा की मगाशी जसं आपण चर्चा केली की मला कशात रुची आहे आणि ती रुची मला कशी पुढे नेता येईल आहे. आणि म्हणून राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा जो भर आहे तो एका विशिष्ट मुख्य विषयाला अनुसरून बाकी जे विषय त्याच्या आवडीचे आहेत ते देखील त्यांनी विकसित करावे. आता हे संपूर्ण त्या शैक्षणिक व्यवस्थेमध्ये कसं बसवायचं हे देखील एक आव्हान आपल्या पुढे सगळ्यांपुढेच आहे. पण त्या दृष्टीने कसोशीने प्रयत्न सध्या सुरू आहेत आणि त्या दृष्टीने ज्याला आपण म्हणतो की होलिस्टिक डेव्हलपमेंट, सर्व समावेशक आणि सर्वांगीण विकास हा कसा करता येईल या दृष्टीने आपल्याला अधिक जाणीवपूर्वक काही पावलं उचलावे लागतील. सर, एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि परत भेटूयात आपण. मंडळी, आपण बघता आहात कार्यक्रम हॅलो सह्याद्री आणि आम्ही एक छोटीशी विश्रांती घेतो आहोत. मंडळी, हॅलो सह्याद्री कार्यक्रमात आपण चर्चा करतो आहोत शिक्षण क्षेत्राची सद्यस्थिती आणि भविष्यातील आव्हानं. सर, भविष्यातील आव्हानं, आपण अगदी आता या मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्याकडे आहोत. तर शिक्षण क्षेत्रापुढे सध्या भविष्यामध्ये आजची आव्हानं आपण काय आहेत ती बोललो. भविष्य काळात काय आव्हानं शिक्षण क्षेत्रापुढे आहेत असं आपल्याला वाटतं? प्रामुख्याने मला जे एक दोन आव्हानं या शैक्षणिक क्षेत्रापुढे उभी ठाकलेली जी दिसतात, एक म्हणजे आपण साधारणतः चित्र जर आजचं शिक्षणाचं जर बघितलं तर असं दिसतं की काही खूप चांगल्या संस्था या विकसित झाल्या आणि काही मात्र ज्याला आपण मिडिओकर म्हणतो अशा पद्धतीची रचना आपल्याकडे आली. आणि आव्हान जे मोठं जे उभं ठाकलं आहे ते शैक्षणिक व्यवस्थेमध्ये मुख्यत्वे करून समानता कशी आणायची. आपण भारतामध्ये विशेष करून असमानता खूप वाढते आहे, उत्पन्नातली असमानता ही वाढते आहे असं आपण सातत्याने म्हणतो. पण मुळात ही उत्पन्नातली असमानता ज्याची सुरुवात ही शैक्षणिक व्यवस्थेपासून होते. आज परिस्थिती अशी आहे की IITला प्रवेश मिळालाच पाहिजे म्हणून का धडपड इतकी होते आहे, कारण IITला एक वेगळ्या प्रकारचा दर्जा मिळाला आहे. चांगले शिक्षक आहेत, चांगलं संशोधन तिथे होत आहे, चांगले विद्यार्थी तिथे जात आहेत आणि एक वेगळ्या प्रकारची रचना आपल्याला त्या क्षेत्रामध्ये दिसते. पण त्याच जोडीला बाकी ज्या आपल्या शैक्षणिक संस्था आहेत त्या देखील तेवढ्याच प्रमाणात विकसित व्हायला हव्या. अन्यथा जे आव्हानाबद्दल आपण बोलतो आहोत, विद्यार्थी हा विवंचनेत का आहे, कारण प्रत्येक पालकाला वाटतं की त्याचा जो पाल्य आहे हा IITमध्येच जावा
आणि म्हणून त्याच्याकरता लागणारे कोचिंग क्लासेस, त्याच्याकरता लागणारे ट्युशन्स आणि मग त्याचं येणारा ताण, ह्या गोष्टी जर टाळायच्या असतील तर आपल्याला हळूहळू असा विचार करावा लागेल की ह्या शैक्षणिक संस्थांबरोबरच बाकी शैक्षणिक संस्थांचा विकास हा कसा चांगल्या पद्धतीने करता येईल. आणि मग साधारणपणे चर्चा याच्यावर होते की कौशल्य विकास हा व्हायला हवा. आणि खरं सांगायचं आपल्याला तर कौशल्य विकासावर शासनाने जाणीवपूर्वक खूप भर दिला आहे. आणि विशेष करून या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये कौशल्य विकासावर तर खूपच मोठ्या प्रमाणावर लक्ष केंद्रित करण्यात आलं आहे. दुर्दैवाने आपल्याकडे होतं काय आहे की आपल्याकडे ITI होत्या आहेत, ITI आहेत जिथून स्किल डेव्हलपमेंट किंवा कौशल्य विकास घडावा असं साधारणतः समज आहे, साधारणतः अपेक्षा आहे. पण त्या पद्धतीने ते झालं का इतके वर्ष? काही प्रमाणात झालं. त्यामुळे आपल्याला नळ दुरुस्त करणारे किंवा विद्युत उपकरणे दुरुस्त करणारे हे सगळे लोक मिळालेत. पण जितक्या प्रमाणात त्यांची आवश्यकता आहे तेवढ्या प्रमाणात नाही. त्यामुळे आज देखील अशी काही अडचण घरांमध्ये आली तर आपल्याला ते नळ दुरुस्त करणारे पटकन मिळतील याची शाश्वती नाही. आणि याचं माझं जे आकलन आहे आणि मी या प्रश्नाकडे ज्या पद्धतीने बघतो आहोत, आपल्याकडे काही गोष्टींना प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे. आणि जेव्हा आपण कौशल्य विकास म्हणतो त्याला प्रतिष्ठा तितक्या प्रमाणात मिळत नाही. म्हणजे आपण नळ दुरुस्त करणारा किंवा असे छोटे कामं करणारा त्याला फार प्रतिष्ठित आहे असं समजत नाही. आणि मुख्य आव्हान जे शैक्षणिक क्षेत्रापुढे आहे, समाजापुढे आहे, ते या सगळ्या कामांना प्रतिष्ठा कशी प्राप्त करून द्यावी. आणि त्याकरता प्रत्येकाची मानसिकता बदलण्याची फार गरज आहे. म्हणजे तो व्यक्ती अभिमानाने सांगू शकला पाहिजे की मी ह्या कामामध्ये आहे किंवा माझा मुलगा हे काम करतो आहे, हे अभिमानाने तो सांगू शकला पाहिजे. पण तशी परिस्थिती आज नाही आहे दुर्दैवाने. आणि ती निर्माण करणं आणि त्या पद्धतीच्या जाणीवा निर्माण करणं, शेवटी शिक्षणाचा उद्देश हा देखील आहे की समाजामध्ये जो बदल आपल्याला घडवायचा आहे त्या दृष्टीने समाजाची मानसिकता देखील बदलायला हवी. आणि ती जर बदलली नाही तर तुम्ही ज्या पद्धतीचा कौशल्य विकास अपेक्षित करतात तसा विकास कदाचित शक्य होणार नाही. आणि मी असं मानतो की तंत्रज्ञान ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत यांना प्रतिष्ठा प्राप्त करून देऊ शकेल. सफाई कामगार देखील त्याला प्रतिष्ठा केव्हा प्राप्त होईल? तो त्या ज्याला आपण मॅनहोल म्हणतो, आज मॅनहोलमध्ये इतके लोक मृत्युमुखी पडतात, पण तेच जर त्याला रोबोटिक्सचं ट्रेनिंग जर मिळालं आणि तो जर सांगू शकला की मी रोबोट वापरतो माझ्या स्वच्छता करण्याकरता, तर त्याला प्रतिष्ठा त्या टेक्नॉलॉजीनी प्राप्त होऊ शकते. आणि या दृष्टीने विचार व्हावा आणि तंत्रज्ञान आणि हे सगळं याच्याशी कसा दुवा साधता येईल आहे ह्या दृष्टीने जर जाणीवपूर्वक प्रयत्न झाले तर एक वेगळं चित्र आपल्या समाजापुढे नक्कीच निर्माण होईल. खरं तर हेच आवाहन आपण पालकांनाही करू शकतो, शिक्षकांनाही करू शकतो आणि विद्यार्थ्यांनाही करू शकतो. आणि सगळ्याच स्तराच्या लोकांना, म्हणजे फक्त शहरी भाग नव्हे तर ग्रामीण भाग, तिथली समाजरचना, ह्या सगळ्यांनी या दृष्टीकडे अतिशय जाणीवपूर्वक आणि गांभीर्याने बघण्याची गरज आहे असं मला वाटतं. समाजातल्या प्रत्येक घटकाला जे सन्मान देतं ते शिक्षण. मंडळी, समाजाला जे शिक्षण सन्मान देतं ते खरं शिक्षण, या निष्कर्षावर आपण या संपूर्ण चर्चेनंतर पोहोचलो आहोत. आणि अशा प्रकारचं शिक्षण आपल्या समाजामध्ये दिलं जाईल भविष्यकाळामध्ये, आणि हेच आपल्या पुढे एक आव्हान असेल. या चर्चेचा हा सुंदर निष्कर्ष निघालेला आहे. डॉक्टर विनायक देशपांडे सर, तुम्ही फार तुमच्या बिझी शेड्यूलमधून वेळ काढून आमच्याकडे आलात आणि आनंद वाटतो आपल्याशी चर्चा करायला. फार मोलाची माहिती दिली या विषयाबद्दल. तर दूरदर्शनच्या वतीने मी आपले खूप खूप आभार व्यक्त करतो. धन्यवाद.